नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती सिस्टर आता गुंजाला सुई टोचत असतात. तेव्हा कबीर म्हणतो, अहो सिस्टर काय करताय, जरा हळू करा ना. तेव्हा गुंजाला तो विचारत असतो, गुंजा दुखतंय का तुला जास्त, हळू टोचा बरं. तेव्हा सिस्टर बोलतात, अहो नॉर्मल असतं ते सुई टोचणं, आणि बायकोला लागल्यावर नवऱ्याला बरोबर दुखतं. तेव्हा लगेच कबीर गुंजाला म्हणतो, डोंगरवाडीला गोळी लागली तेव्हा नाही दुखलं तुला, आणि आता काय झालंय सुईने. लगेच गुंजा कबीरचा हात पकडते. सिस्टर तिला सुई टोचत असतात. तेव्हा कबीर म्हणतो, गुंजा हात सोड ना माझा. आता लगेच हे ऐकल्यानंतर सिस्टर बोलतायत, किती लाजतायत अहो तुम्ही. मग गुंजा कबीरला सांगते, डोंगरवाडीत गोळी मी स्वतःहून अंगावर घेतली होती, पण आता इथे सिस्टर टोचतायत ना सुई, त्यामुळे आता जास्तच त्रास होतोय. तेव्हा गुंजा जोरात ओरडते आणि कबीरचा हात घट्ट पकडते. मग लगेच सिस्टर तिला सुई टोचतात. तेवढ्यात आता कबीर म्हणतो, गुंजा झालंय आता, सोड बरं माझा हात, सोड. मग लगेच सिस्टर म्हणतात, अहो काय झालं, हात पकडून ठेवलाय तर. आता नवरा समोर बसलाय, मग नवऱ्याचा हात नाही पकडणार बायको तर कुणाचा पकडणार. तेवढ्यात मृण्मयी डबा घेऊन आलेली असते. मृण्मयी जोरात ओरडते आणि म्हणते, बायको नाही ती त्याची, नसती नाती जोडायला तुम्हाला कोणी सांगितलं. बाई आणि पुरुष दिसले का लगेच नवरा बायकोच असतात का, या हॉस्पिटलला काही मॅनर्स आहे की नाही, मला ना कळतच नाही. तेव्हा कबीर म्हणतो, मृण्मयी काय चाललंय तुझं, अगं हे हॉस्पिटल आहे, आपण इथेच पेशंटच्या रूममध्ये आहोत, हे घर नाही आहे. तेव्हा मृण्मयी म्हणते, सिस्टरचं काय चाललंय हे दिसत नाही का कबीर तुला, माझं काय चाललंय हे दिसतंय का तुला फक्त. तेव्हा कबीर म्हणतो, हे बघ मृण्मयी, मला एक शब्दही ऐकायचा नाही, तू पटकन बाहेर चल. आता मृण्मयी म्हणते, पण मी का बाहेर येऊ, त्यांना सांग ना खरं ना आता काय येते, त्यांना नाही सांगता येत का तुला. तेव्हा कबीर म्हणतो, हे बघ मृण्मयी, आरडू नको इथे, बाहेर चल. आता कबीर लगेच मृण्मयीचा हात हातात धरून तिला बाहेर ओढत आणतो. तेव्हा कबीर म्हणतो, काय पद्धत ही मृण्मयी वागण्याची, काय झालंय तुला, तुला वेळ काळ प्रसंग याचं काही भान आहे की नाही. आता मृण्मयी बोलते, तिला नाही का सांगता येत तुला, वेळ काळ प्रसंग याचं भान ठेवायचं. अरे सगळ्यांसमोर असा कसा हात धरून बसते ती तुझा, मग तू तिला तर काहीच बोलत नाही ना. तेव्हा कबीर म्हणतो, अगं गुंजाची रिप्लेस ॲक्शन होती ती. मग मृण्मयी म्हणते, मग माझं पण तेच होतं कबीर. तेव्हा आता कबीर तिला म्हणतो, किती वेळा स्पष्टीकरण द्यायचे मृण्मयी तुला, किती वेळा. मग आता मृण्मयी बोलते, तुला ना काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये कबीर, तुझा चेहरा सगळं सांगतोय. अरे 2 दिवस झाले तुला मुंबईला येऊन, पण तू माझ्या जवळ आला नाही, 2 शब्द माझ्याशी प्रेमाने तरी बोलला का. सारखं आपलं बघते मी, त्या गुंजाच्या मागे पुढे करत असतो. दुसरं काय केलंय तू मुंबईत येऊन, बोलला का माझ्याशी 2 शब्द प्रेमाने. तेव्हा कबीर म्हणतो, हे बघ मृण्मयी, काय वेडेपणा करते, त्या मुलीने इथे माझा जीव वाचवलाय अगं, तिने स्वतःच्या अंगावर गोळी घेतली माझा जीव वाचवण्यासाठी, मग माझं कर्तव्य आहेच ना. तेव्हा मृण्मयी म्हणते, हे बघ हे मंगळसूत्र सापडलंय तिच्या रूममध्ये, मग याचं काय. तेव्हा आता कबीर लगेच मृण्मयीला बोलतो, इकडे बघ मृण्मयी, तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का. मग मृण्मयी म्हणते, विश्वास नसताना तर तुला डोंगरवाडीला जाऊच दिलं नसतं, पण हे सगळं काय घडतंय कबीर. तेव्हा कबीर म्हणतो, अगं हे अचानक घडतंय, त्याला आपण काय करणार आहोत. तेव्हा मृण्मयी म्हणते, ना कबीर, मला तुला कुठला प्रश्न विचारायचा अधिकार आहे ना, तू मला काही सांगत आहे. इथे मी तुला तिकडे गेल्यानंतर किती टेन्शनमध्ये होते, किती सारखे फोन करत होते तुला, पण तू माझा फोन रिसीव तरी करत होता का, एकदा तरी फोन उचलून तू सांगितलं का मी ठीक आहे, मला काही झालं नाही. तू तर तिथे मस्त रमला होता ना. तेव्हा कबीर म्हणतो, काय मी रमलो होतो तिथे, हो रमलो होतो मी, काम होतं ते माझं. आणि तू काय मला सांगते, तू नाही का कधी कॉलेजमध्ये गेल्यानंतर रमत. तेव्हा मृण्मयी म्हणते, चला रमला होता हे नक्की कबूल तर केलंय आता तू. तेव्हा कबीर म्हणतो, अगं मृण्मयी, मी तिथे फिरायला गेलो नव्हतो, जबाबदारी होती ती माझी. मग मृण्मयी बोलते, हो का, जबाबदारी सरकारची होती की गुंजाची. आता कबीरही मृण्मयीवरती खूप ओरडतो आणि म्हणतो, तुला ना फक्त तुला तेवढंच येतं, तुला माझी काळजी वाटत होती ना काळजी माझी. मग डोंगरवाडीवरून आलो मी, माझ्यावरती एवढा मोठा गोळीबार झाला, लपत छपत मी मुंबईत कसा तरी आलो, मग 2 दिवस झाले मी इथे आलो, तू एकदा तरी 2 शब्द प्रेमाने विचारले मला 48 तासात. कबीर तू कसा आहेस, बरा आहेस की, तुला काही झालं नाही ना. हे बघ मृण्मयी, हे हॉस्पिटल आहे, त्यामुळे मला इथे शांतता हवी, असे म्हणून आता कबीर निघून जातो. तेव्हा मृण्मयी त्या हातातल्या मंगळसूत्राकडे बघत असते. तेवढ्यात माया येते आणि म्हणते,
विचारलं का तू हे मंगळसूत्र कुणाचं आहे ते? मृण्मयी म्हणते अगं मम्मा ऐक तर खरी. तेव्हा माया म्हणते मला काही ऐकून घ्यायचं नाही. तू नसशीलच ना विचारलं मंगळसूत्राबद्दल. थांब आता मीच विचारते. असे म्हणून आता माया जोरात आतमध्ये येते. तर इथे आता डोंगरवाडीत सत्यादा लपतछपत बाबळीकडे आलेला असतो आणि तो बाबळीला आवाज देऊन बाहेर बोलवतो. तेव्हा बाबळी म्हणते अरे सत्यादा तू? तेव्हा सत्यादा म्हणतो हो मी आलोय कसं तरी लपतछपत. पोलिसांचा खूप पहारा आहे ना. तेव्हा बाबळी म्हणते बरं तू ठीक आहे ना? अरे गुंजीला गोळी लागली, आपल्या काळजाच्या तुकड्याला गोळी लागली, आपण किती जपलं तिला काळजाच्या जखमीसारखं. तेव्हा सत्यादा म्हणतो हो शांत बैस, ज्याने माझ्या गुंजाला गोळी मारली ना त्या उद्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय मी राहणार नाही. तेव्हा बाबळी म्हणते तो लांडगाना टपूनच बसला होता माझ्या लेकीवर. सत्यादा म्हणतो माझं नशीब पण काय आहे बघ ना, पोरीला गोळी लागली पण मी बघू पण शकत नाही. कशी आहे गुंजी? तेव्हा बाबळी म्हणते जावयांनी तिला शहरात नेलंय, तिथे उपचार चालू तिचे, आता बरी आहे ती. तेव्हा लगेच बाबळी म्हणते जावई चांगले माणूस आहेत ना? सत्यादा म्हणतो हे बघ तुझ्या जावई चांगला माणूस नाही आहे, त्याच्यावर तिला विश्वास ठेवू नको. इथे गोळीबार होणार होता हे त्या दिवशी त्याला माहीत होतं, तरी त्याने गुंजाला आणलं. नशीब त्याने काही चूक केलेली नसावी, नाहीतर गुद्याबरोबर त्याला पण सोडणार नाही. त्यानंतर इथे आता कबीर आतमध्ये आलेले असतो. तेव्हा मधू म्हणते मृण्मयी आली की नाही टिफिन घेऊन? अरे जेवणाची वेळ झाली, आता गुंजाला काहीतरी खायला हवं ना. तेवढ्यात आता मृण्मयी तिथे येते. मधू गुंजाला बोलते गुंजा आता मस्त नाश्ता खायचा बरं का, आपल्याला लवकर बरी होऊन घरी जायचंय की नाही. तेव्हा आता माया म्हणते कोणाच्या घरी जायचंय, कुठल्या घरी, कुठल्या हक्काने जायचंय. तेव्हा मधू म्हणते काय बोलताय वहिनी तुम्ही? अहो इथे असं का भांडताय तुम्ही? मृण्मयी काही झालंय का? मग लगेच माया म्हणते रांधा काढायला आणि उष्टी भांडी काढायला माझ्या मुलीला आणलंय का तुम्ही इथे? ही मोलकरीण इथे बेडवरती पडली आणि माझी मुलगी राब राब राबते म्हणून सून केलंय का तुम्ही तिला? मग मधू दरवाजा लावून घेते आणि म्हणते हे बघा माया वहिनी हळू बोला, हे हॉस्पिटल आहे. तेव्हा माया म्हणते ओ हळूहळू म्हणून गप्प बसाव तुम्ही माझ्या मुलीला, पण मला हे गप्प बसू शकत नाही. हे काय आहे? हे मंगळसूत्र कुणाचं आहे? बोल काय ग, हे मंगळसूत्र कुणाचं आहे? तेव्हा मधू म्हणते अहो वहिनी मी बोलणारच होते तिच्याशी याबद्दल. तेव्हा माया म्हणते कधी? वेळ निघून गेल्यावर. काल माझा एवढा मोठा अपमान केला तुम्ही फक्त या मोलकरणीसाठी, माझी काहीच किंमत नाहीये ना तुम्हाला? मग आता बोल ना. तेव्हा लगेच कबीर म्हणतो हे बघा माया मॅडम प्लीज इथे ओरडू नका, आपण हे सगळं घरी गेल्यावर पण बोलू शकतो. तेव्हा माया म्हणते काय घरी? घरी जाण्यासाठी मी वाट बघणार नाही. काय गे कुणाचं आहे हे मंगळसूत्र? मी तुला काय विचारते, तुला तुझ्या आईची शपथ, हे मंगळसूत्र कुणाचं आहे? गुंजा बोल. तेव्हा मधू म्हणते वहिनी काय बोलताय तुम्ही? माया म्हणते एक मिनिट मधुश्रीताई, मी तिला विचारते ना, तुम्ही तिला पाठीशी घालू नका. ही मुलगी आपल्यापासून काय लपवते हे आपल्याला कळायलाच हवं. एक लग्न न झालेली मुलगी घरात राहते आपल्या आणि तिच्याकडे मंगळसूत्र सापडते, याचा अर्थ काय समजायचा? तशी नेहमी चुरूचुरू बोलत असते ना. मग बोल ना आता, ए गुंजा बोल. अरे कबीर तिला बोलायला सांग ना. इतकं सगळं होऊ नये तुम्ही गप्प का बसताना मला काही कळतच नाही. मधू म्हणते हे बघा वहिनी तिची तब्येत बरी नाही, ती आत्ताच ठीक झाली ना. तेव्हा माया म्हणते नाही, आज काय सोक्षमोक्ष लावायचाय तो लावूनच टाका, एक घाव आणि दोन तुकडे झालेच पाहिजे. तेव्हा गुंजा बोलते ते माझं आईचं आहे मंगळसूत्र, आमच्या डोंगरवाडीची रीत आहे. मग मृण्मयी लगेच भडकते आणि म्हणते रीत 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 कसली रीत? काही अंगावर आलं की आमच्या डोंगरवाडीची रीत आहे असं म्हणून मोकळं व्हायचं, हो की नाही गुंजा? तू तेच लावून धरलंय ना. तेव्हा आता कबीर म्हणतो मृण्मयी असते एकेकडची रीत वेगवेगळी, ठिकठिकाणच्या रीती वेगवेगळ्या असतात, हे तू समजून घ्यायला हवं ना. तेव्हा मृण्मयी म्हणते हे बघ कबीर मी तुझ्याशी बोलत नाहीये, मी तिला विचारते ना, मग तू का मध्ये बोलतोयस? आणि काय ग गुंजा हे मंगळसूत्र तुझ्या आईचं आहे म्हणते ना, मग तू का घेऊन मिरवतेस ते, तुझ्या आईकडे का नाही येते? तेव्हा आता मृण्मयीच्या या प्रश्नाचं गुंजा उत्तर देते माझ्या बापाचा ठिकाणा नाही, नाहीतर माझ्या आईने हे मंगळसूत्र चार चौकात घालून मिरवलं असतं. तिच्याकडे फक्त एवढे 4 मणीन हे मंगळसूत्र आहे, दुसरं काहीच नाहीये. आणि आमच्या गावाकडे पद्धत आहे, मुलगी कुठे बाहेर निघाली ना तिला एखादा दागिना द्यायचा असतो. मग माझ्या आईकडे दुसरे दागिनेच नाहीये, फक्त एवढं मंगळसूत्रच आहे. त्यामुळे तिने ते माझ्याकडे दिलं होतं आणि मी तेच मंगळसूत्र इकडे आणलं. आता लगेच मधू म्हणते झालं
तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळाली ना. आता मायाला मात्र खूपच राग येतो. माया म्हणते, डोंगरवाडीची रीत 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 माय फूट, असे म्हणून आता लगेच माया जोरात दरवाजा आदळते आणि तिथून निघून जाते. तर आता मृण्मयीलाही गुंजाचा राग आलेला असतो, कारण नेहमी रीत रीत म्हणून तिने सर्व काही लपवलेलं असतं. लगेच मृण्मयी ही गुंजाकडे रागाने बघत असते. मग मधू म्हणते, डबा आणलाय ना, तो दे इकडे, असे म्हणून आता मृण्मयीच्या हातून तो डबा घेते आणि लगेच मृण्मयी ही तिथून निघून जाते. तेव्हा कबीर म्हणतो, आई, मी डॉक्टरांना भेटून येतो, काय म्हणतात ते बघून येतो. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, ते आता मृण्मयी आणि माया दोघीही हॉस्पिटल बाहेर आलेले असतात. तेव्हा माया लगेच मृण्मयीला बोलते, अगं मृण्मयी, काय करतेस तू? चुका तो करतोय आणि तू का घाबरलीस एवढी? तेव्हा मृण्मयी म्हणते, कसल्या चुका मम्मा, कसल्या चुका, काय म्हणायचंय तुला नेमकं? त्यानंतर इथे कबीर आता गुंजाकडे आलेला असतो. तेव्हा गुंजा म्हणते, साहेबा, त्या दिवशी मी काय बी बोलले ना तुम्हाला? तेव्हा कबीर म्हणतो, कशाबद्दल? मग गुंजा लगेच म्हणते, प्रेमाबद्दल. आता कबीर हा गुंजाकडे बघत असतो, तर इथे बाहेर माया मृण्मयीला म्हणत असते, अगं 2 ते 4 दिवस कबीर आणि गुंजा एकत्र राहिले, त्या दोघांमध्ये असं काही नातं नसेलच का? असं का वाटतं तुला? नक्की त्या दोघांमध्ये काहीतरी नातं आहे. त्यामुळे तू दुर्लक्ष करू नको. धूर नेहमी तिथूनच निघतो जिथे आग लागलेली असते. त्यामुळे त्या दोघांचे सगळं काही, हे जे वातावरण दिसतंय ना, ते फार विचित्र आहे. त्यामुळे मित्रांनो, पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.